मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, बिगुल वाजलेलं आहे. निवडणुकांचा जो मीटर असतो तो मीटर डाऊन झालेला आहे. असं एवढं सिरियसली काय बघता माझ्याकडे? हे नवीन काहीतरी उपक्रम आहे ना, म्हणून जरा बघत होतो. उपक्रम की उपद्व्याप आहे? उपद्व्याप ना, उपक्रम आहे ना. बघतोय रिक्षावाला, मग आम्ही पण तुमच्याकडे बघतोच आहे ना. न्यूज 18 लोकमतचा एक स्पेशल शो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो. त्या शोचं नाव आहे बघतोय रिक्षावाला. जाणून घेणार आहोत जनतेच्या मनातला कौल. निवडणूक आयोगावरती भरोसा आहे का? अजिबात नाही, सगळं सेटिंग केलेलं आहे. कुठलाही राजकीय पक्ष असो, त्यानं मराठी उमेदवार दिला तरच त्याला मत द्यायचंय, नाहीतर त्या उमेदवाराची खाट. पैशासाठी सगळे नगरसेवक फुटायला लागले, आमदार फुटायला लागले. आम्ही जनता आहे, आमच्या जीवावर तर हे लोक मोठे झालेत. आम्ही यांना निवडून देतो आणि हे आमच्या डोक्यावर बसतात. उद्या जर सत्तेत आले तर हे पाटीलचं पटेल करतील. मी 40 वर्षाला रिक्षा चालवतोय. पोरांना काय आमच्या रिक्षात चालवायच्यात का? उद्या काय त्यांना नोकरी नको, बाहेरगावी पाठवलं नको? भैया किती आलेत, धंदा करतात, आमच्यावर पोटावर पाय, आम्ही काय करायचं? का झाले 100 वर्ष? अरे लाचारी मुले झाले, लाचारी पैसा पाहिजे. माझं चॅलेंज आहे, तुमचा दम आहे ना, हे ईव्हीएम सिस्टम काढून दाखवा, घ्या ना बॅलेटवर. तुम्ही घाबरता का? चला मग. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत वरक. अरे शोधताय काय? इकडे आम्ही खाली बसलो आज जरा रस्त्यावरती. न्यूज 18 लोकमत में तुमचं स्वागत. आपण खरं तर रिक्षा घेऊन सगळीकडे फिरतोय. मला खड्डा दिसला, काम दिसलं, मनपाचं काम चालू आहे. अर्थात निवडणुका आलेल्या आहेत, तर कामं सुद्धा जोरदार सुरू आहेत. आज आपण जाणार आहोत विक्रोळीमध्ये. थोडं विक्रोळी फिरू, विक्रोळीच्या जनतेच्या मनात काय बघूया. त्याच्यामुळे काम करा तुम्ही पण, चला माझ्यासोबत, तुम्हाला दाखवतो विक्रोळीच्या जनतेच्या मनात काय. चला. सध्या आमची ही रिक्षा आलेली आहे विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये. आणि आता बघूया इथे लोकांशी आपण चर्चा करू. खरं तर रिक्षा स्टँडवरच मी गाडी लावलेली आहे, आपण पाहू शकता. त्यामुळे बाहेर पडू रिक्षावाल्यांची, पण त्याच्या आधी आपण खरं तर सगळ्यांना बोलवलं पाहिजे आपण. त्यामुळे आपण अर्थात आपलं शस्त्र आपण वापरू की नमस्कार नमस्कार नमस्कार, न्यूज 18 लोकमतची रिक्षा आलेली आहे तुमच्या दारी. खरं तर नेत्यांना पाठवा घरी, कारण न्यूज 18 लोकमतची रिक्षा आली आहे तुमच्या दारी. तर आता बघूया, आता आपण साथ दिलेले कोण येत आहेत, कोण आपल्याशी बोलतात, आपण बघूया. बाहेर पडूया. काय वातावरण कसं आहे सध्या? बोला तुम्ही. नंतर मी बोलतो ना. हा, इथलं वातावरण तर तंगच आहे. आता काय आहे, आता अतितटीचा सामना इथं, आणि त्याच्यामध्ये काय आहे, आमचे माननीय आमदार सुनील भाऊराव यांची कामं पण इथं भरपूर आहे, आणि काय त्यांचा होल्ड पण इथं जास्त आहे. आणि 2 भाऊंची युती झाल्यामुळे काय वाटतं का? आता मला सांगा, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, ठीक आहे. स्थानिक पातळीवर तर तुम्ही करालच सगळं, पण एकंदरीत कोणाची सत्ता येईल असं वाटतं तुम्हाला? सत्ता काय सांगू शकत नाही. त्याच्यामुळे काय म्हणजे सत्ता आता लोकांवरती आहे. हा, लोक येणे एवढे अनपड नाही आहे की सत्ता कोणाच्या पण हातात देईन. ते बरोबर ज्याला पाहिजे त्याला सत्ता देणार ती. आतापर्यंतचा कारभार चांगला चालू आहे का? आत्तापर्यंतचा कारभार चांगला चालू नाही. आता जेवढे भ्रष्टाचार आमदार आहे ना, आमदार, खासदार किंवा मिनिस्टर, ते त्यांच्यामध्ये आहे. फुटतात का? पण फुटतात का? ईडीमुळे, पैशामुळे. तुमच्याकडे कधी थोडंसं का ते त्यांच्या संगती नाही गेलं लागली ईडी. 2 हवालदार गेले लगेच का त्याची BJPमध्ये गेलं झालं, त्याची क्लीन सीट त्याला भेटली. बाकी दुसऱ्या पक्षात लोकांना क्लीन सीट भेटत नाही. हे म्हणतात ईडी वगैरे लावतात. काय तुम्हाला वाटतं? तुम्ही आता एवढे वर्ष रिक्षा वगैरे चालवताय, तुम्ही खरं तर लोकांशी खूप चांगलं बोलता. खिशात आहे बीजेपीच्या. ही म्हणजे एकनाथ शिंदे, डी म्हणजे देवेंद्र फडणवीस. हे लोक खिशात घेऊन चालतात. ई म्हणजे एकनाथ शिंदे, डी म्हणजे देवेंद्र फडणवीस. तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही का असं बोलतो? नाही, कसली भीती. आम्ही जनता आहे, आमच्या जीवावर तर हे लोक मोठे झालेत. आम्ही यांना निवडून देतो आणि हे आमच्या डोक्यावर बसतात. रस्त्याची कामं अडकवलीत, किती आमदार पळवलेत, किती कोटी. तर हे लोक मुंबई महानगरपालिकेचा पैसा प्रशासन म्हणून बसले आणि पैसा खळकाट्याक करून टाकलाय. मुंबईचं सुशोभीकरण बोलले, कुठे सुशोभीकरण आहे? किती लाईटी बंद आहेत, हायवेला सर्व दिसतंय. ब्रिज खाली एकंदरीत G20 समिट झाला होता, तो एकदम लाईटी बिटी झगामागा गेला होता. कुठे गेल्या? तसं बीजेपीचं आहे. शोषा करणार आणि यांच्याकडे लक्ष केंद्रित करून करणार तर काही नाही. लोक अनधिकृत खराब गाड्या लागत आहेत ब्रिज खाली, त्याच्यावर लोक ऑब्जेक्शन घेत नाही. मला सांगा, काय तुम्ही पण कन्नमवार नगरचे नागरिक, काय प्रॉब्लेम काय सध्या? एकंदरीत फक्त कन्नमवार नगर, पण एकंदरीत मुंबईत फिरता, मुंबईत प्रॉब्लेम्स काय? मुंबईची परिस्थिती, जर मराठी माणूस इथे जर नाही राहिला, मराठी टक्का जर इथे नाही राहिला तर खूप बिकट होईल.
माझं म्हणजे मी एक म्हणजे हार्डकोर मराठी आहे. मी सगळ्या मराठी तरुणांना त्यांच्या म्हणजे वडिलांना, आई वडिलांना किंवा सगळ्या नातेवाईकांना हेच सांगेन की आता जर आपण ह्या ठाकरे बंधूंच्या मागे राहिलो नाही तर उद्याची परिस्थिती खूप बिकट आहे. कारण 2 विकतायत आणि 2 घेत आहेत. म्हणजे 2 गुजराती विकतायत आणि 2 गुजराती घेत आहेत. म्हणजे समजा आमच्या इकडे अदानी हे घेते, अदानीला मुलुंडला पाहिजे धारावीला जे काय आणतायत त्यांच्यावरती काय कोणाचा आक्षेप नाही, कोण काय बोलत नाही. ह्याच्यावरती हे कसं चालेल? असं जर राज्य चालवायचं म्हणजे त्यांच्या घशात घालायचं जर तुम्ही मुंबई ठरवली असेल तर तिकडे तुम्हाला मराठी माणूस आडवा जाणारच. आणि लोकल समस्या तेवढ्या हे नाही आहेत कारण आमदारांनी मोठ्या प्रमाणात इथे कामं केलेली आहेत. आम्ही बघतो डेली रुटीनला ते म्हणजे राऊंड मारतात. रोडच्या कामं पण चाललेली आहेत आणि इथून काही चोरी पण झाली. काही माणसं इथे चोरी म्हणजे काय सोने दागिने वगैरे? नाही दागिने वगैरे नाही. आमचे म्हणजे नगरसेवक चोरी झाले, आमचे माजी महापौर चोरी झाले. म्हणजे त्यांनी अजून काय काय लोक त्यांच्यावर आमिषासाठी त्यांनी सगळ्या BJP आणि शिंदे गटांनी चोरी करून घेतली. त्यांना चोरी कसं करतात चोरी? चोरी करणं म्हणजे साहेब बघा ना, तुम्हाला थोडंसं हे दाखवलं, लॉलीपॉप दाखवला की झाली चोरी. अरे घेऊन गेला त्याला. ह्याला अर्थ नाही आहे. जे मी असं बघितलं इकडे, तुम्ही पण दाखवा ना लॉलीपॉप. साहेब काय लॉलीपॉप दाखवून तो खाल्ल्यानंतर पुढे काय राहील? तो तर लॉलीपॉप तर संपेलच ना. आणि समजा उद्या जर जनतेने ठरवलंच की यांना आपटायचंच तर ते कोणाचे नाही आहेत. हां, जर EVMनी काय झोल केला तर मग काय नाही. बरं, मराठी माणूस हा यावेळी जमिनीवर उतरणार आहे आणि यांना विरोधकांना ह्यांची जमीन तर नक्कीच दाखवणार आहे. कारण झोल होतो का पण तुम्हाला वाटतं? का नाही, एवढं प्रूव्ह झालंय ना. आता एवढे गोष्टी बाहेर पडल्या. त्या दिवशी मला वाटतं तर राजसाहेबांची ते एक सभा होती तेव्हा तर ते लोकांनी लाईव्ह सगळं डेमो करून दाखवला की बाबा काय काय बॅलेट पेपर घ्यायला हे लोक घाबरते कशाला? पुढे मी कशाला घाबरतोय? मी घाबरणार नाही. मी मराठी मुलगा आहे, मुंबईतला, महाराष्ट्रातला. मी हा घाबरणारा नाही. आणि त्यातल्या EVM हटवून बॅलेट पेपर घ्यायला ह्यांना काय त्रास आहे? कोण 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 घाबरतो सांगा मला. जे सत्तेवर बसलेत तेच घाबरणार ना की आज सत्ता गेली तर उद्या काय होईल. तर त्या घाबरण्यावरती हे सगळं चाललंय. तुम्हाला असं वाटतं का आता हे मगाशी म्हणाले की ED वगैरे लावतात, ठीक आहे, उद्या समजा भाजपची सत्ता गेली आणि हे सत्तेत आले ते बदला घेतील का? प्रश्न बदलायचा नाहीये, घेतलाच पाहिजे ना. का नाही घेतला पाहिजे? एक पत्रकार म्हणून तुमचं मत काय? आम्ही इकडचे नागरिक आहोत, मुंबईचे, महाराष्ट्राचे. एक मी मराठी तरुण आहे. तुम्ही मराठी आहेत का? हा, मग काय, मग आता मराठीच बोलतोय ना मी. का गुजराती बोलतोय? गुजराती बोललो पाहिजे का? तेच आहे आपलं की मराठी आज तरुणांना बेरोजगार आहेत कितीतरी. त्याचा प्रश्न हे लोक नाही विचारत आहेत. मुलांना नोकऱ्या झाल्या पाहिजे, सरकारी कामात मुलं लागली पाहिजे मराठी महाराष्ट्राचे. त्याचा काही यांना काही नजर नाही आहे. नेते पकडा, आपल्याकडे घ्या, वॉशिंग मशीनमध्ये टाका, झालं काम. कोणती वॉशिंग मशीन? यांच्याकडे यायची नाव सांगा वॉशिंग मशीनचं, मला माहित नाही. ईडी वॉशिंग मशीन तीच आहे यांच्याकडे. त्यामध्ये पॉलिश होऊन येतो, झालं तो. तुम्ही पण घ्या ना वॉशिंग मशीन. आम्हाला गरज नाही आहे. मराठी मुलांना, मराठी तरुणांना हे गरज नाही आहे. हे जे आलेत लोक आहेत. तुम्ही आता काहीतरी बोलणार होतात ना. उद्रेक आहे. मी काय बोलणार? हा उद्रेक आहे मराठी मुलाचा. हे मी जे शब्द मी काढू शकत नाही, जे मी कॅमेऱ्याच्या मागे बोलू शकतो, हा उद्रेक आहे माझा. आता नशीब तो आला. तुम्ही किती म्हणता? काल संजय राऊतांनी पण बोलताना एक शिवी दिली, पण हे नेत्यांना शिव्या देणं शोभतं का? प्रश्न शिवी देणं हा उद्रेक आहे ना. पण ऑन कॅमेरा शिवी देणं किती चुकीचं आहे? लागतातच चुकीचे ना. मग शिव्या द्यावाच लागतात. इथे त्याला शिव्या देण्याशिवाय या लोकांना उद्या जर हे जर सत्तेत आले तर हे पाटीलचं पटेल करतील, यांचा भरोसा नाहीये. हे लक्षात घ्या. हे काही कुठचाही अजेंडा चालवत आहेत. मराठी माणसांची मुंबईने कशी मिळवली आहे? किती हुतात्मे, 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. मराठीचा मुद्दा एक आहे असं तुमचं? मराठीचा मुद्दा आहे का? आहे ना. एक सामान्य रिक्षावाला आहे. तर आज रिक्षा चालकांचे काय हाल आहेत हे तुम्ही बघतात आहे. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आहे. तर प्रताप सरनाईकनी जे काय बाईक, रॅपिडो, ओला, उबेर जे काय ह्या पद्धतीचे चालू केलेत हे कितपत योग्य वाटतं? आज रिक्षा चालक 4-4 लाखाच्या, 3-3 लाखाच्या, 5-5 लाखाच्या गाड्या घेऊन रस्त्यावर येतो. त्याला धंदा मिळाला पाहिजे का नाही? हे पहिलं अगोदर मुंबईमध्ये होतं का? हे अति चाललेलं आहे ना.
काका त्यांची पोटं आहेत ना रॅपिडो चालवण्याची पोटं, त्यांना पण घर सांभाळ. पोटे तर काम रोजगार उपलब्ध करा ना तुम्ही. आमची पोटे नाहीत का? मी 40 वर्षाला रिक्षा चालवतोय. एकनाथ शिंदे कोण होते? रिक्षा चालकच होता ना. मग मी 40 वर्षाला रिक्षा चालवतोय. मला पण घरात पोरांना काय आमच्या रिक्षात चालवायच्यात का? उद्या काय त्यांना नोकरी नको, बाहेरगावी पाठवायला नको? हां, काय ह्यांचीच पोरं शिकणार का बाहेर? बोला ना. काय करा, सोल्युशन काय तुमचं? सोल्युशन काय, ते बंद करायला पाहिजे. ओला उबेर काय जे रॅपिडो जे 2 व्हीलर चालू आहे हे बंद केलं पाहिजे. किती जण ॲक्सिडेंट झालेत, किती लेडीज ॲक्सिडेंटमध्ये मेले तुम्हाला माहिती आहे. 2-3 लेडीज गेलेले आहेत. मग 3 लेडीज गेलेले आहेत. हे योग्य आहे का? अजून 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 काय तुमचा मुद्दा आहे का? आमचा मुद्दा हाच आहे की रिक्षावाल्यांना धंदा मिळाला पाहिजे, परमिट बंद झाले पाहिजेत. जे स्थानिक जे मराठी आहेत त्यांना मिळाला पाहिजे धंदा, परमिट बंद झाला पाहिजे. पक्ष कोणताही असो, कुठलाही राजकीय पक्ष असो, त्यानं मराठी उमेदवार दिला तरच त्याला मत द्यायचं आहे, नाहीतर त्या उमेदवाराची खाट. मराठी माणसालाच मत मिळालं पाहिजे. उमेदवार आमचा मराठीच पाहिजे, तो मराठीच बोलणारा असला पाहिजे आणि त्यानं मराठीचा अपमान सहन नाही केला पाहिजे. 62,000 शाळा बंद केल्या यांच्याकडे. शाळेला पैसे नाहीत, कुंभमेळ्याला पैसे आहेत त्यांच्याकडे. महत्वाचं काय आहे? आमच्या पोरांची शाळा आहे का कुंभमेळा महत्वाचा आहे? 62,000 शाळा बंद करतात आणि पत्रकार सुद्धा याच्यावर मराठीचा मुद्दा तुम्ही म्हणताय, बरोबर आहे. आता मराठीच्या मुद्द्यावरती पण राजकारण सुरू आहे. महापौर कोण होणार, मराठी होणार? कारण की बघा, आता ठाकरे म्हणतायत की महापौर मराठी करायचा. आशिष शेलारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मध्यंतरी. ते म्हणतायत की हिंदू होणार, पण ते असं स्पेसिफिक सांगत नाहीत की मराठी होणार. मराठीच होणार. 1985 साली हाच मुद्दा होता. त्यावेळेचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील. ते म्हणाले होते की मुंबईमध्ये मला महाराष्ट्र दिसत नाही आणि त्या मुद्द्यावरती शिवसेनेने उचल खाल्ली आणि पहिला महापौर शिवसेनेचा बसला मराठीच्या मुद्द्यावर. भुजबळ साहेब, छगन भुजबळ 1985 साली महापौर झाले, मराठीच्या मुद्द्यावर झाले. समजा एक जस्ट इन केस आपण बोलूया, जर नाही झाला मराठी महापौर आणि अमराठी महापौर झाला, काय कराल? मराठी महापौर नाही झाला तर अख्खी मुंबई रस्त्यावर उतरेल. मराठीच माणूस महापौर होणार आणि मराठीच महापौर झालाच पाहिजे. ह्याच्यासाठी सर्वपक्षीय ताकदीवरती मराठी माणूस एक होईल. सगळ्या पक्षातले मराठी नगरसेवक एक होतील. हे घडेल फ्युचरमध्ये. सगळ्या पक्षातले जेवढे मराठी नगरसेवक आहेत ते सगळे तुमची पक्षाची काय म्हणूया लोडणी गळ्यातनं बाजूला काढतील आणि शिवसेना आणि मनसे हे जे मराठी मुद्द्यावरती भांडतायत, शरद पवारांची राष्ट्रवादी मराठी मुद्द्यावर भांडते, काँग्रेस मुद्द्यावर. तुम्ही शिवसेना आणि मनसेचं तुम्ही नाव घेतलं. मनसे 2006 स्थापना झाली, 19 वर्ष झाली. शिवसेना 66 पासून आहे. तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतो मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला. जबाबदार कोण आहे मला? मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला याच्यासाठी सगळी राजकीय प्रणाली त्याला जबाबदार आहे. सगळे पक्ष जबाबदार आहेत. मी असं म्हणणार नाही की आमका पक्ष जबाबदार आहे, पण गेल्या 10 वर्षामध्ये जे सत्तेमध्ये जे भांडवळं आलेली आहेत त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं? मराठी शाळामध्ये बाहेर बोर्ड लावता तुम्ही, पब्लिक स्कूल म्हणून. म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये जिथं आमची मराठी पोरं शिकत होती, कुणी केलं ते? सगळ्या बघा ना तुम्ही, पब्लिक स्कूल. सगळे जे रिनोव्हेट झालेल्या शाळा आहेत त्याला बोर्ड लावलाय पब्लिक स्कूल. ICSE, IB स्कूल, IGCSE कशाला पाहिजे? आम्हाला मराठी माध्यमाच्या शाळा पाहिजेत. मराठी माध्यमाच्या आम्हाला शाळा पाहिजेत आणि मराठी माध्यमांच्या शाळेसाठी, मराठी भाषेसाठी झटणारे राजकारणी पाहिजेत. कुठलाही पक्ष असू दे, मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी पोरांच्या रोज. भाजप हा पक्ष मराठी माणसासाठी लढेल असं वाटतं का? शक्य आहे का ते? शक्य आहे का? तुम्हाला दिसतंय का? पत्रकार म्हणून तुम्हाला दिसतंय का? यांना फक्त परप्रांतीयांची काय म्हणूया तळी उचलून धरायची आहेत. मराठी माणूस यांना काय वाटतं की मराठी माणूस काय की त्याला हिंदू केलं की मराठी माणूस काय म्हणूया मेंढरासारखा ह्यांच्या मागे होणार नाही. ते मराठी माणूस येणार नाही. मराठी माणूस मराठीच्या हक्कासाठी लढणाऱ्या लोकांच्या सोबत. ठीक आहे, पण आता त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे पण आहेत, ज्यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेना आहे असं ते क्लेम करतात. एकनाथ शिंदे लढतील. एकनाथ शिंदे साहेब काय लिमिटेशन्स आहेत त्यांना लिमिटेशन्स काय? अर्थातच लिमिटेशन्स आहेत. भारतीय जनता पक्षाची त्यांची युती आहे.
बरोबर आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची धोरणं त्यांना त्यांची इच्छा असो किंवा नसो त्यांना राबावी लागतात. त्यामुळं मराठी माणसासमोर आजच्या घडीला उद्धव ठाकरेंची उबाठा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ऑल्सो, काँग्रेससुद्धा मराठीचा मुद्दा उचलून धरते. सपकाळ आणि मराठीचा मुद्दा उचलून धरलेला आहे. त्यामुळे ह्या ज्या पार्ट्या आहेत, राजकीय पार्ट्या, या पार्ट्यांनाच आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे. मराठी माणसाने गेलं तर काय होईल? मी काय म्हणतोय, आता हा सगळा मराठीचा मुद्दा झाला, पण आता अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर राजकीय पक्ष खूप वाढलेत. 2 राष्ट्रवादी झाले आहेत, 2 शिवसेना झाल्या आहेत. तर कोणी केल्या? झाल्या नाही आहेत. ह्या दोन पार्ट्या झालेल्या नाही आहेत. ह्या पार्ट्या केल्या गेलेल्या आहेत. हे फक्त सत्ता पिपासू लोकांनी केलेलं आहे. सत्ता पिपासू लोकांनी हे केलेलं आहे. ह्या पार्ट्या झालेल्या नाही आहेत. दिस इज नॉट अन ऑटोमॅटिक प्रोसेस. त्याच्यासाठी एक प्रॉपर योजना राबवण्यात आलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत हे झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की प्रगती ठीक आहे, प्रगतीबद्दल काही नाही, पण सामान्य जनतेचं काय? तुम्ही आता मेट्रो ब्रिज वगैरे बांधताय किंवा ते बुलेट ट्रेन चालू करताय, ते का आम्ही लोक जाणार आहे रिक्षावाले तिथे? मग आमच्या याचं काय? म्हणजे सामान्य जनतेचा पुढं प्रश्न काय आहे? सर्व महागाई करून ठेवली आहे, कसं होणार? अपेक्षा कोणाकडून आता? आता अपेक्षा आहे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे. आता यांनी काय जर काय केलं तर होईल, नाहीतर हे लोक काय करू शकत नाही. फक्त ब्रिज बांधणार, बुलेट ट्रेन चालवणार, देशाला देश जॉईन करणार. या आधी तुमचा बीजेपीवरती किंवा शिंदेवरती विश्वास होता का, किंवा तो आता उडालाय काय? नाही, अगोदर कोणाचा विश्वास फक्त उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर. इलेक्शन कमिशनवरती तुमचा विश्वास आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. का? दिसतंय ना गणित. एक्सप्लेन करा. एक्सप्लेन करा. आता नगर परिषद झाली, 20 दिवस ठेवायची काय गरज होती? जर आपल्याला सांगितलेलं आहे 2 दिवसात तुम्हाला रिझल्ट येणार आहे आणि नंतर 20 दिवसांनी दाखवलं, विधानसभेला ही सेम रिझल्ट, नगर परिषदेला सेम रिझल्ट, कसा आमचा विश्वास असेल त्या इलेक्शन कमिशनवरती? ते असं झालं ना, हरलो की रडतो आपण, असं झालंय. हरलो की रडतो असं नाहीये, मुद्दाम हरवलं जाते. बॅलेट पेपर घ्या ना. एक मत मिळालं त्यांना. पंजाबमध्ये फक्त 1 मत मिळालं. काय करायचं सोल्युशन? मग सोल्युशन बॅलेट पेपर. सांगा ना त्यांना घ्यायला. तुम्ही पण मीडियावाले आहात ना, तुम्ही पण सांगा. पब्लिकचं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवर घ्या म्हणून. बॅलेट पेपर 1च मत मिळालं. हे तुम्हालाही माहिती आहे. हळू काका. नाही, तुम्हालाही माहिती आहे. मी तुमच्यावर बघा, हा मनातला उद्रेक आहे, बाकी काही नाही. तुमच्यावर राग नाही आहे. नाही. तुमच्या जाऊ द्या, उगाच एवढं अग्रेसिव्ह होऊ नका. नाही, अग्रेसिव्ह नाही. मी अग्रेसिव्ह होतोय कशासाठी? ते आमचे काय हालत नाही, मी काय बोलतोय, तुम्हाला तुमचा बाईट घेईल, तुम्हाला पण घाबरतील. नाही, मला कशाला करून घाबरतील? मी का वागणार? हो, ज्या टायमाला मराठी माणूस एक होईल ना, ते सगळे घाबरतील आणि पळतील. सगळेच घाबरतील. मराठी माणूस कधी होणार एकत्र? किती वर्ष एकत्र होणार? जशी बाबरी मस्जिद तुटली तेव्हा हिंदू एकत्र आले, ते होतात. वेळ आल्यानंतर होतात, कळलं ना? आता सध्या कसं आहे, वाटणी चालू आहे. बरं, मला सांगा, तुमच्याकडे पैसे वगैरे वाटतात का निवडणुकीला? हा दादा, पैसे वगैरे वाटतात का निवडणुकीला? आमच्याकडे कधी पैसे भेटत नाही. पैसे भेटले आम्ही त्यांना मत करत नाही. आमचे मत असत ते तुम्ही ज्यांना असं देता. पहिल्यापासून जे मत आहे तिथे निष्ठावंत आहेत, निष्ठावंत राहणार. बाकी काही नाही. मला एकच बोलायचं आहे, पेपरवर घ्या. 1 मत मिळालं, किती मतं मिळतात ते बघतील ना. पेपरवरती घ्या असं काकांचं म्हणणं. अजून आपण असं एवढं सिरियसली काय बघता माझ्याकडे? सिरियसली नाही बघत आहे तुमच्याकडे. हे नवीन काहीतरी उपक्रम आहे ना, म्हणून जरा बघत होतो. उपक्रम आहे की उपद्व्याप आहे? उपक्रम आहे ना, बघतोय रिक्षावाला, मग आम्ही पण तुमच्याकडे बघतोच आहे ना. आता माझ्याकडे कोणीतरी दुसरीने बघितलं पाहिजे. तुम्ही बघून काय होणार माझ्याकडे? दुसरीने बघायला तुम्हाला इथे पण फायदा नाही, मग गार्डन मध्ये जावा. हा माझ्या फायद्याचा विषय होता, पण आता आपण एकंदरीत जनतेच्या फायद्याचा विषय करूया. काय वाटतं निवडणुकीत काय होणार आहे? मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर नक्की बसेल आणि तो 100% मराठी महापौर असेल, असं सलमान आशिषजी शिराडाने देखील सांगितलेलं आहे. आता आशिष शेलार तर हिंदू करतात. त्याच्यानंतर मराठी पण बोलले ना. नेक्स्ट स्टेटमेंट मी बघितला तर त्यांनी सांगितलं की महायुतीचाच महापौर बसणार आणि तो मराठी असेल. तुम्ही पारंपरिक मतदार आहात का भाजपचे? हो, आम्ही मतदार भाजपचे आहोत. आता मी इतक्या लोकांशी बोललो, सगळे विरोधात बोलले भाजपच्या. तुम्ही एकमेव भाजपच्या समर्थनात.
लोकांचा विश्वास नाही यांचा असं भाजपवरती असं म्हणणं आहे. काय मराठीसाठी काय करणार नाही भाजप असं यांचं म्हणणं आहे. साहेब, जर विश्वास लोकांचा नसेल तर मागच्या नगरपालिका ज्या निवडणूक आता महिन्याभरापूर्वी झाल्या त्यावेळी सर्वाधिक नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टी निवडून आले आणि जे निवडून आले ते देखील मॅक्झिमम मराठी नगराध्यक्ष निवडून आलेले. आणि मागच्या वर्षी झालेली विधानसभा निवडणूक त्यावेळी सर्वाधिक आमदार हे महायुतीचे निवडून आले हे लोक म्हणतात महाराष्ट्रामध्ये. ईव्हीएम मध्ये झोल केला म्हणतात. बोलायला काही बोलू शकतात हो, पण जर ईव्हीएम मध्ये झोल असता तर नगराध्यक्ष टायमाला देखील झोल झाला का? असं होऊ शकत नाही. ईव्हीएम हे त्यांना सांगितलेलं निवडणूक आयोगाने की येऊन तुम्ही हे प्रूफ करून दाखवा. ते एकाने देखील प्रूफ केलं नाही. तुमची ठाकरे बंधूंकडून काही अपेक्षा नाही आहे का? नाही, आम्ही एकदा या ठिकाणी त्यांना संधी दिलेली होती महानगरपालिकेत 2000. आता दोन्ही एकत्र आले. दोन्ही एकत्र येऊन काय होणार नाही. मुंबईचा विकास हे देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात. तुम्ही बघितलं असेल की अजित पवार कुठे गेले आता? अजित पवार आहेत महाराष्ट्रामध्ये, कुठे आहेत? अजित पवार आहेतच, कळलं का? तर मुंबईचा विकास करायचा असेल तर देवाभाऊ 100% करू शकतात. मी काय म्हणतोय, अजित पवार एकत्र आहेत ना महायुतीमध्ये, आता कुठे गायब झाले? ह्या निवडणुकीमध्ये देखील ते अजित पवार देखील आमच्यासोबत असावेत असं वाटतं. आता नाहीये तुमच्यासोबत ते. ओके, पण नसतील, पण महायुतीचा विजय निश्चित आहे. येणारा महापौर हा महायुतीचाच असेल. तो मुद्दा नाहीये. अजित पवार कुठे आहेत? अजित पवार, देवेंद्र फडणवीस साहेब आणि ते निर्णय घेतील. वरच्या लेवलचा विषय आहे तो. अजित पवार सध्या खरं तर कदाचित मुंबईच्या युतीमध्ये नसतील असं वाटतंय. अजून निर्णय झालेला नाही ना महायुतीचं. डिक्लेरेशन कुठे झालं अजून? महायुती म्हणून डिक्लेरेशन ज्यावेळेस असेल तेव्हा कळेल. करणार आहे का पक्ष? तर ते वरच्या वरिष्ठ लेवलला वरिष्ठ नेते जे आहेत ते ठरवतील. मी साई एकता रिक्षा युनियनचा मी अध्यक्ष आहे. काय प्रॉब्लेम आहेत रिक्षावाल्यांचे? रिक्षावाल्यांचे प्रॉब्लेम म्हणजे आता कसं झालं, एक म्हण आहे आपल्या इकडे, पावसाळा आला की मातीचा सुगंध येतो, इलेक्शन आले की डांबराचा सुगंध येतो. आता इथे डेव्हलपमेंट एवढं इकडे चाललेलं आहे, रस्त्यामध्ये एवढे खड्डे पडलेले हे 3-4 वर्षामध्ये कोणी काय काम केलेलं नाही आहे. आता इलेक्शन जसे डिक्लेअर झाले तसे रस्ते बनवायचे काम चालू आहेत. मला वाटतं तुम्ही आता रिक्षाने आला असेल, रस्त्याची पण दुर्दशा कशी आहे, एका ठिकाणी कशी. कंबर दुखतं स्पॉन्डलायसिस असेल ना कुणाचा तो बरा होऊन जाईल. तुमची कंबर दुखते, एक ते रिक्षावाल्यांच्या टायरी तुटलेल्या आहेत, खड्ड्यामध्ये आदळून रिक्षावाल्यांच्या टायरी बिरी सगळ्या फुटलेल्या आहेत, त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी. रिक्षावाल्यांनी काय करायचं, सामान्य माणसांनी काय करायचं, जे पॅसेंजर आहेत. पहिला आता जरी थोडेफार हे इलेक्शनमुळे हे रस्ते बनवलेले आहेत, नाहीतर रिक्षावाला सहसा इकडून हायवेनीच घेऊन जायचे पॅसेंजरला काय, कारण तो तिकडचा रोड बरं. आता इकडचे सर्व्हिस रोडचा रोड चांगला आहे. बरं, आता मला सांगा, रिक्षावाला संघटना ठीक आहे म्हणून तुमची अपेक्षा कोणाकडून आहे? आम्हाला असा नगरसेवक आहे जो हवा आहे. नगरसेवक आपण नंतरचा भाग झाला. तुम्हाला खूप फ्रँकली सांगतो मी, किती नगरसेवक होते, किती आमदार होते आणि किती खासदार होते, शेवटी चालते कोणाची? वर बसलेल्या साहेबांची. ठीक आहे, आपण साहेबांवरती बोलू. कोणता साहेब आहे तुम्हाला? महायुती, बीजेपी, त्यांच्याशिवाय पर्याय नाही आहे. तुमचे रिक्षावाले तिकडे म्हणतात ठाकरे 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 पाहिजे. दिलं ना चान्स इकडे, आता परत देणार आहेत ठाकरेंना. त्यांना एक वेळ चान्स देऊन बघितला ना, काय झालं इकडे सांगा ना मला. सांगा, इकडे पहिला 16 ठिकाणच्या बिल्डिंग होत्या, 3200 होत्या, 40 होत्या, 80 होत्या. पहिला लोकसंख्या कमी होती, आता लोकसंख्या इकडे एवढी वाढलेली आहे. ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे, पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. ते कोण सोडवणार? त्यांना एक वेळ संधी दिलेली, त्यांनी केलं का इथे? तेव्हा काय केलं असेल तर आपण बोलू शकतो ना, पण त्यांच्याकडून काय झालेलंच नाही. आता महायुतीला एक चान्स दिला पाहिजे त्यांनी, बीजेपीला चान्स दिला पाहिजे. बघा तुम्ही प्रगती कशी होते ती. महाराष्ट्रामध्ये सत्ता त्यांची आहे, साहजिकच विकास करणार. प्रत्येकाला एक चान्स देतात, महायुतीला पण एक चान्स द्या, बघूया प्रगती होते किंवा नाही. ज्या प्रकारे तुम्ही बोलता ना, पुढच्या वर्षी तिकीट पाहिजे तुम्हाला. पुढच्या वर्षी कशाला? आता जो इकडे कोण नगरसेवक महायुतीचा असेल, आम्ही त्याला निवडून आणण्याचा 100% प्रयत्न करणार. कारण ह्या लोकांना इथे आम्हाला पाहिजे. असं वाटत नाही का ठाकरे बंधू आता एकत्र आले तर थोडंसं भारी पडेल भाजपला? नाही, आम्ही एक वेळ त्यांना संधी दिलेली आहे. पण एकंदरीत विचारतो मी, भारी पडू शकता, टफ फाईट होईल का? बघूया आता इलेक्शनच्या रिझल्टवरती काय आहे ते. इलेक्शन म्हटलं की टफ फाईट होणार. 100 लोक उभे राहणार, त्याच्यामध्ये एक कोणतरी निवडून येणार. जो निवडून येणार तो इकडचा नगरसेवक असणार. आम्ही माहितीच्या हिशोबाने आम्ही त्यांना निवडून आणण्याचा 100% प्रयत्न करणार. पुढच्या वर्षी तुम्ही सीट घेणार, मिळाले तर येणार. काढलं ना, मनातलं काढलं मी. शेवटी लढा सीट पर्यंत. शेवटी कसं आहे, कामावरती अवलंबून आहे. लोकांना काय हवं आहे? प्रगती हवी आहे. प्रगती दिसली तर लोकांना नगरसेवक कोण पाहिजे किंवा उमेदवार कोण पाहिजे
काय हे त्यांना गरज नाही. शेवटी जनता बोलेल की बाबा ह्या व्यक्तीने कामं केलेली आहेत आणि सेकंड टायमाला तो इथे निवडून आला पाहिजे. सुरुवातीला कसं होतं की पक्ष कुठलाही असू द्या, तो आमचा माणूस असू द्या, पण आपला माणूस असला तरी त्यांनी ते कामं केली पाहिजेत ना. आज मला सांगा, इथे एवढे खड्डे पडलेत, पूर्ण विक्रोळीमध्ये खड्डे होते. हे आता जी कामं चालू आहेत ना, हे 15 दिवसापासून कामं चालू आहेत. ह्याच्या अगोदर का नाही झाली कामं ही? आता इकडे कसं होतंय, नारळ फोडतो एक, फंड वापरतो एक आणि शेवटी क्रेडिट घेऊन जातो एक. आता हेच चालू आहे. एकाच कामाच्या ठिकाणी 2-2 वेळा ओपनिंग होतं. महायुतीचे शिंदे सरकार आहे, ते येऊन हॉस्पिटलचं तुम्ही कुठे त्या 2-2 ओपनिंगचं घेऊन बसला? 2-2 पक्ष झालेत. नाही, पक्ष जरी 2 झाले, पण शेवटी शिंदे साहेबांचा फंड असतो. शिंदे साहेबांच्या फंडमधून हॉस्पिटलचं त्यांनी ओपनिंग केलं, कांजूर मारला. जलतरणचं त्यांनी फंड त्यांनी तिकडे वापरला. इकडे आपल्या विक्रोळीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटलचा त्यांनी तिकडे फंड वापरला. त्यांनी नारळ फोडला, उद्घाटन त्यांनी केलं आणि शेवटी येतंय कोण, दुसरं कोणतरी येतं आणि क्रेडिट घेऊन जातं की आम्ही केलं म्हणून. पण लोकांना माहीत आहे ना इकडे कोणी केलं आणि काय नाही केलं ते. आम्हाला हे नको आहे. तुम्ही कामं करा आणि तुम्ही त्यांचं क्रेडिट घ्या, विनाकारण दुसऱ्यांचं क्रेडिट तुम्ही घेऊ नका. कुणाचं वार आहे? हं? कुणाचं वार आहे? आमच्याकडं सैना ठाकरेंचंच वारा असतं दरवेळेस. इथे BJPचं काय म्हणजे स्थानच नाही आहे. विक्रोळीत तरी BJPचं काय स्थान नाही आहे. अच्छा, बाहेर आहे. विक्रोळीत तरी BJPचं काही नामोनिशाण नाही. विक्रोळी पहिल्यापासून ठाकरेंचीच राहिलेली आहे. आणि माझं तर असं म्हणणं आहे, आता आमच्या इकडे बरेच प्रॉब्लेम आहेत, जे मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत. जसा संध्याकाळी डम्पिंगचा इतका घाणेरडा वास येतो की माणूस जेवत असेल तर जेवण बंद करा. तो मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. कोण करेल प्रॉब्लेम सॉल्व्ह? माझं तरी असं म्हणणं आहे की सगळ्यांना चान्स दिले तुम्ही. एकदा सत्ता देऊन बघा राज ठाकरेंच्या हातात. ते नेहमी बोलत असतात किंवा माझी आता सत्ता देऊन बघा, माझी सारखा सरळ करेल महाराष्ट्र, सरळ करेल महाराष्ट्र. आणि त्यांचं एक असं की नाशिक त्यांनी बऱ्यापैकी सुधारवलेलं आहे. नाशिकमध्ये बरेच कामं अशी, मी नाशिकचंच आहे, बरेच कामं अशी आहेत की त्यांनी खूप चांगल्यारीत्या त्यांनी ठाकरेंनी केलेले आहेत. आणि ठाकरेंचे प्लॅन आहेत त्यांची, ती मध्ये ते बोलत होते की काय शिडी त्याबद्दल, तर ते मी पाहिलेलं आहे एका मित्राकडे. तर त्यांचे जे विजन आहे, विजन चांगलं आहे असं म्हणतात. थोडक्यात फॉरेन सारखे स्वच्छता, एक झाडी झुडपं वगैरे एकदम सुंदरता, म्हणजे निसर्गरम्य मुंबई ही ठाकरे करू शकतात अशी कोणी वाट लावली मुंबईची? सरळ आहे, शिंदे. एवढे वर्ष शिंदे आत्ता आले हो, शिंदेवरती लगेच तुम्ही हे करता. मुंबईची काय वाट लागलेली पूर्वीपासून? मुंबईची काय वाट लागली? आत्ता फंड काढून काढून तुम्ही एफड्या तोडून तोडून सगळे जागोजागी पुतळे लावलेत. ते भालाफेक कोळ्यांचं याचं काय गरज आहे का त्याची? रस्त्यावरती फुलपाखरांची चित्र लावलेत, ते रात्रीचे लाईट चालतात, याची काय गरज आहे? रस्ते नीट करा ना. आत्ता रस्ता रिपेअर व्हायला लागलाय. आम्ही बाईक कशी चालवतो आम्हाला माहिती आहे. मी स्वतः 2दा माझी बाईक स्किड झाली. माझी तरी प्रांजळ मत आहे की यावेळेस ठाकरेंना पूर्ण मुंबईमधनं पाठिंबा मिळावा, फक्त विक्रोळीतनंच नाही. तर 2-4 नगरसेवक आहेत कोणाचे नाही, यावेळेस असं होणार नाही. ठाकरे ब्रँड एकत्र आलाय तर कशावरून परत लोक भांडणार नाहीत? नाही भांडणार. आता आम्हाला तरी असं तुम्हाला बरं माहिती आहे. बरं माहिती आहे, म्हणजे एक वाटतं असं की आता दोघं बऱ्याच दिवसांनी एकत्र आलेत, 20 वर्षांनी, परत भांडणं होणार पण नाही. आली सत्ता तर महापौर कोणाचा राज ठाकरेंचा की उद्धव ठाकरे? दोघांनी 2.5 वर्ष वाटून घ्यावा. पहिली कोणी घ्यायची? घेतील, कोणी पण देतील. तुमच्या मनात काय? सामान्य नागरिक म्हणून तुमच्या मनात काय? राज ठाकरे का? त्यांचे आहेत ना विजन, ते क्लिअर काय. बघू ना 2.5 वर्षात ते काय करतात. समजा नाही केलं घरी बसवणार मग परत? हा, नाही केलं तर बरी बसून काय करणार. बघा, 5 वर्षांनी परत येईन तुमच्याकडे. या ना, जरूर, इथेच असेल मी. 5 वर्षांनी काय हेच निवडणूक लढवतात. काय वाटतं कुणाची सत्ता येणार आहे यावेळेला? ह्या वेळेला BJP येईल, काही सांगू शकत नाही. येणार जे तो स्वतःचा बघतो, आम जनतेचं कोण बघत नाही. आम्ही सामान्य माणसं, रिक्षा चालक मालक, आमचा कोण विचार करत नाही. परमिट अजून चालू आहे, बाहेरच्या देशातली लोक येतात आणि ते करतात. रॅपिडोवाले, ओलावाले, उबेरवाले, ते रॅपिडोवाले, स्कूटरवाले 50 रुपये 60 रुपयात घेऊन जातात सायनला. आमचं परवडतं आम्हाला पण ना. आम्हाला मग परवडतं, पण आम्ही मरतोय ना. आमचं काहीच नाही आहे. मग परमिट बंद करायला पाहिजे ना. परमिट कशाला चालू ठेवले? मग आम्ही काय करणार? बाहेरच्या देशातले लोक येतात,
भैया किती आले, धंदा करतात, आमच्यावर पोटावर पाय, आम्ही काय करायचं? तुम्ही भैया आहात का? मग आम्ही काय करणार? आहे ना मग इकडे, हर्षद इकडे, हर्षद इकडे. आपण मराठी माणसं जाणार म्हणाल्या भैया आहेत का म्हणाल्या आणि पाटी भैया भैया आहे का म्हणाले, डायरेक्ट अटॅक केला तुमच्यावर. नाही मला काय याच्याबद्दल घेणं देणं नाही दादा. मराठी चांगलं बोलता. अहो दादा माझे वय झालं इथे, वय गेली मला इथे. असं काय नाही, भैया मराठीचे प्रश्न नाही दादा, असं काय नाही. फक्त ते काय रेपिडोवाले आणि ओलावाले ना, मला सांगा कुणाला मत देणार त्यावेळेला? ती मी दादा बोलू शकत नाही. अच्छा बरं, एका साईडला ठाकरे आहेत, एका साईडला शिंदे आहेत, फडणवीस आहेत, काय वाटतं कोण? याच्या आधी मी उद्धव ठाकरेला वोट देत होतो, पण आता मी कोणाला देणार ती मी आता स्वतःला विचार केला ना. मी आता आता मी विचार केला ना, विचार करणार नंतर मी देणार. आता मी बोलू शकत नाही. मी निवडणूक आली ना आता, हा माहिती आहे मला, निवडणूक आली. तुम्ही मुद्दाम सांगत नाही ना? आता कित्येक वर्ष, जवळजवळ मला वाटतं 1 वर्ष होऊन गेलं, रस्ते बनवले नाही. इलेक्शन आलं लगेच रस्ते बनवले. कशा बनवले? आता का बनवले? आता यांना मत पाहिजे ना, म्हणून आता रस्ते बनवले. मग असं थोडी ना होतं. आमचे किती हाल होतात, पब्लिकचे हाल होतात, आमच्या गाडीचे हाल होतात, मेंटेनन्स निघतं, कोण देणार? आम्हालाच खर्च करायला लागतं. मग शिंदे साहेब पण रिक्षा चालवायचे, हा माहिती आहे ना, शिंदे साहेब चालवायचे, नाही कुठे म्हणतो. तुम्ही पण मुख्यमंत्री होणार म्हणजे पुढे. बघू आता, तुमचा आशीर्वाद असेल तर झालं तर चांगलीच आहे ना. आमच्या माझा आशीर्वाद मीच होईल ना मुख्यमंत्री, मी कशाला देऊ? आमच्या इकडे पण महिलांसाठीच आलेली आहे सीट. बघू आता, आमच्यासाठी कोणी काय केलं तर आम्ही देऊ शकतो ना मत. आम्हाला आमच्या सामान्यांसाठी काहीच करत नाही, रिक्षावाल्यांसाठी तर काहीच नाही करत. आम्ही 10 रुपयात नेतो स्टेशनला आणि 10 रुपयात आणतो. मग आता इलेक्शन झालं की लगेच सीएनजीचा भाव वाढणार. पाठीमा 5 मिनिटं घेतो तुमची मी. काय निवडणुका लागल्यात माहितीये की नाही? हा माहित आहे. कोणाही सत्ता येणार? बघू आता तुम्ही कोणाला देणार मग? आपलं भाऊ ना, हा? ज्याला काम केलं त्याला देणार ना. कोणी काम केलंय? भाऊ ना, कोण भाऊ? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. बोला ना, घाबरता कशाला? एकनाथ शिंदेला देऊ ना. काय काम केलं एकनाथ शिंदे? आमच्याकडे टेज बनवलंय ती. काय आमच्याकडे टेज बनवलंय. स्टेज बनवलंय? काय होतं स्टेजवरती? त्याच्यात पत्र. अच्छा, काय कुणाला मत देणार? एकनाथ शिंदे, का हो? कारण त्यांनी बरेच काही कामं केलेत. महिलांसाठी तर खूपच चांगलं काम केलंय. ठाकरे बंधूंवरती काय राग आहे का? नाही नाही, असं काही नाही, सगळे सारखेच आहेत, पण बस महिलांसाठी खूप काही त्यांनी केलंय. काय केलंय महिलांसाठी? लाडकी बहीण योजना चालू आहे ना. सीएनजीचं निघतं म्हणजे? सीएनजीचा मी भरलाच नाही फॉर्म, मला येतच नाही. मला येतच नाहीत पैसे. मग लाडक्या बहिणीचे येतात त्यांनाच देणार, शिंदेनाच देणार. लाडक्या बहिणीचे येतात? नाही येत ना. का? नाही येत, मी फॉर्मच नाही भरला. का नाही भरला? नाही भरला. गर्दी एवढी कुठे जाणार भरायला? धंदा करणार तर आम्ही खाणार, आणि तिकडे फॉर्म भरायसाठी कुठे जाणार? नाही गेली. मग आणि ज्यावेळेस गेली त्यावेळेस संपले फॉर्म, म्हणजे योजना संपली. मग आम्ही रिक्षा कसे, रोज कमाओ रोज खाओ. कमाएगा तो खाएगा, अगर कमाएगा ही नहीं तो खाएगा कहाँ से? तो लाइन में 2 घंटा तुम्ही भरलाय का जाएगा क्या? नाही, मी ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉब करते, त्यामुळे आम्हाला ती सुविधा नाहीये. तरी पण वाईट वाटत असेल ना? वाईट वाटतं, पण त्यांनी आजचे केलं. 1500 गेले. नाही नाही, असं काय नाही. असं काही नाही. आम्ही त्यांनाच देणार आहोत. एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, ठीक आहे. ठाकरे बंधू एका साईडला, शिंदे फडणवीस एका साईडला. काय वाटतं? मला वाटतं थोडंसं कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये. दोघांमध्ये टायअप होईल, कारण दोघांचे जे कार्यकर्ते किंवा समर्थक आहेत दोघांचे कॉमन आहेत, त्यामुळे दोघांमध्ये टफ होणार. ते कोण येईल याची काही गॅरंटी सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे? बघा, माझ्या मते जे कार्य करणारे जे ऑलरेडी होते, आमचे उपेंद्र सावंत होते आमच्या एरियामध्ये, अशा लोकांनी यायला पाहिजे की जे कामं केली आहेत त्यांनी. जे नवीन नवीन येणार म्हणतायत त्यांचा आम्हाला काही अनुभव नाही आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर काही बोलू शकत नाही. मराठीच्या मुद्द्यावर राजकारण होतं असं वाटतं का तुम्हाला? नाही, असं काही राजकारण वाटत नाही मराठी मुद्द्याच्या होती. कॉमन आहे, बघा, लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे, ते आपल्याला करावंच लागलं. इलेक्शन लोकांच्या समाजासाठी भल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मत चोरी वगैरे होते, तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे काय हे विरोधक आरोप? डेफिनेटली माहिती आहे, मान्य आहे मला ते. म्हणतं होत चोरी होऊ शकतात आणि होतातही, तर त्याच्यामध्ये काय दुमत नाही आहे कोणाचं. तुमच्याकडे पैसे वगैरे वाटतात? नाही, माझ्याकडे जाऊन कोण आलेलं नाही वाटायला. आणि आले तर घेणार का? नाही, बिलकुल नाही घेणार. मी कशासाठी घेऊ? माझा अधिकार आहे, मी तो निभावणार ना. तो कोणाला द्यायचा तो माझा मत आहे ना. तर मी विकत कशाला देऊ कोणाला मत? ते मला चुकीचं आहे, मला ते पटत नाही त्या गोष्टी. मी बऱ्याच जणांचं ऐकलं की त्यांना पैसे मिळाले वगैरे, मिळत असेल, लेट देम डू. त्यांना ॲक्सेप्ट करून द्या, मला काय प्रश्न नाही बरं. धन्यवाद काका, थँक्यू. विक्रोळीच्या मार्केटमध्ये सध्या आपण फिरतोय, रिक्षा पण पार्क केलेली आहे. काका, निवडणुका वगैरे लागलेल्या आहेत, काय तुमच्याकडे वातावरण काय वाटतं? आमच्याकडे वातावरण म्हणजे आता सगळं जे ते हवाच वाटते. कोण म्हणतं राष्ट्रवादी, कोण बोलतो काँग्रेस,
कोण शिवसेना, कोण होतं शिंदे गट. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तर असं वाटतं आमच्या इकडे उद्धवसाहेब ठाकरेंचंच नगरसेवक आहे. कसं काय? पण असं माहोल आमच्याकडे असं वाटतोय. कारण कामं पण आमच्याकडे चांगले करतात ते. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र झाले आहेत, त्याचा काय फटका बसेल का भाजपला? हो, बसणार ना. किती बसेल? भरपूर, म्हणजे कमीत कमी 85% तर बसणार. हां, सत्ता येईल यांची. हो, येणार. महापौर कोणाचा व्हावा? हा पण आपला मुंबईचाच व्हावा, मराठी माणूसच व्हावा, शिवसेनेचाच. आणि मनसे झाला तर तरी चालेल. नशीब, नाही तर परत त्याच्यावर राडे झाले असते. नाही, चालेल चालेल. दोघांमध्ये कोणी झालं तरी चालेल. घ्या त्यांचं काय. नाही ऐका माझा आपल्या आधी कंप्लीट करून आधी आपण. मी काय म्हणतो, मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण होतं असं वाटतं का तुम्हाला? हो, भरपूर होतं. भरपूर म्हणजे भरपूर होतं. आणि मराठीचा मुद्दा घेऊन निवडणुकीत उतरणं किती योग्य वाटतं? कारण की विकासाचा पण मुद्दा आहे, त्याच्यावरती बोललं पाहिजे की मराठीच्या मुद्द्यावरती बोललं पाहिजे? पण मराठी माणसं जे विकास करतात ना, ते दुसरे कोणी करू शकत नाही. मराठी माणूस जे पहिल्यापासून जे विकास करतात आणि करत आलेले आहेत. काय हा की खड्डे विकास आहे का? खड्डे म्हणजे आता हे कामं झालेले आहेत, केलेले आहेत, परत होतात, चालूच असतात. तुमचे केस मस्त आहेत बाकी. थँक्यू सो मच. काय रंग लावला की आदिवासी बसेल? मेहंदी लावले. काय एकदम काय कुठे जायचं वाटतं? नाही कुठंच नाही. असं नेहमी असं असतं? हो, कंटिन्यू. अच्छा, मला सांगा काय कोणाची हवा आहे, कोण येईल असं वाटतं? आम्हाला तर उद्धव साहेबांचीच हवं आहे. आणि उद्धव साहेबांचं खूप सारं आपलं मराठी माणूस आहे आणि राज ठाकरे पण त्यांना जुळल्यामुळं खूप सारं म्हणजे मराठी माणसासाठी खूप सारखा आनंदाचा व्यक्ती निवडला साहेबांनी. आणि खूप सारखं म्हणजे आपल्यामध्ये दिवाळी हा सण मग बघितला गेला तर दोघं भाऊ एकत्र आले म्हणून भाऊबीज सारखे दिसतंय. मराठी माणूस म्हणतो, शिंदे पण मराठी आहे, देवेंद्र फडणवीस पण मराठी आहे. पण ते गद्दार पण आहेत ना सांगते. आपण गद्दार का? ज्या ताटात खातो त्या ताटामध्ये छेद नाही करत. आपण आपल्या घरामध्ये राहतो तर घरामध्ये काय खड्डा खोदतो का? नाही, त्यांनी खड्डा खोदला ना, त्याच्यामुळे तसे. त्यांचं असं म्हणतं मी काय गद्दार नाही केली, मी तर उठाव केलेला आहे. पण त्यांनी स्वतः जायचं होतं, बाकीच्या आमदारांना कशाला घेऊन गेले होते? असं पण असतं ना. आमदार तर उद्धव साहेबांचे होते, त्यांनी का घेऊन गेले? घेऊन नाही, ते स्वतःहून गेले असतील. त्यांनी काही का गेले असं वाटतं? शिंदे का गेले? अरे एवढं तर काही कल्पना नाही आपल्याला गोष्टीची. तुम्हाला बोला तुम्ही पण गेला असतात का? नाही, आम्ही नसते गेलो. आम्ही साहेबांसंगतेच राहणार. अजून एक तरुण आहे आपल्यासोबत. तरुण आहेस, शिकलेला आहेस, मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण करण्याचे दिवस आहेत काय, की विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे? मराठी मुद्द्यावर झालेच पाहिजे ना. हां, विकास तर होत असतो, पण मराठी एक आलेच पाहिजे ना, एकत्र राहिलेच पाहिजे. आणि दोघं भाऊ आल्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद आहे. महापौर हा मराठी हो महापौर आमचाच होणार, शिवसेनेचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा. आणि मनसे झाला तर तरी चालेल आम्हाला. फर्स्ट प्रायोरिटी काय? दोघं पण. बोलता उद्या भांडाल नाही होणार. आणि उद्या दोन भाऊ जाऊन भाजपला भेटले तर नाही होणार ना असं. बक्का समुद्राचं पाणी कमी होईल, पण ते दोघं भाऊ कमी वेगळे नाही होणार. काय समुद्राचं पाणी आटल, पण ते दोघं भाऊ वेगळे नाही होणार आता. कारण त्यांना हे कळवलं की महाराष्ट्र हा आपला मराठी माणसाचा आहे आणि याच्यावर दुसरे माणसं येऊन राज्य करणं हे योग्य मार्ग नाही. म्हणून ते आता त्यांच्या माइंडमध्ये हेच बसलेलं आहे की आपण दोघं भाऊ एक राहू तर आपला मराठी माणूस जुळून राहतील. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा कोण चालवतं? एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे? उद्धव साहेब ठाकरे ऑब्विसली ना. कोर्टाने धनुष्यबाण कोणाला दिलं? ते चुकीचा आहे तो निर्णय. तो कोर्ट देणारा कोण आहे? कोर्ट देणारा कोण आहे म्हणतो? अरे जे वडिलांचं आहे ते मुलाचं होतं ना. बापाची प्रॉपर्टी कोणाची होणार? बापाची प्रॉपर्टी ही मुलाचीच होणार ना. दुसरं कोणी घेऊन जाऊ शकतं का? नाही ना. एक हिंदीमध्ये एक फिल्म आहे, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की राजा का बेटा राजा नहीं होगा. ऐसा नहीं होता है. हो, काय म्हणतो, जो एलिजिबल असेल तो होणार. हा, असं नाही ना. जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचंच आहे. अरे मग बरं, मला सांग, मग त्यावेळी असं पण म्हणायचे की राज ठाकरे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत, मग ते उद्धव ठाकरेंकडे गेलं, मग ते तुम्हाला योग्य वाटतं की चुकीचं वाटतं? नाही, बरोबर आहे जे आहे ते. नाही, माझा प्रश्न एक. हा, बोला. उद्धव ठाकरे खरे वारसदार असं म्हणतो एकनाथ शिंदेच्या. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे नाही, उद्धव ठाकरे, बरोबर. काही वर्षांपूर्वी असा, खूप वर्षांपूर्वी असा राडा सुरू होता की बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण. एक जनभावना होती की राज ठाकरे खरे वारसदार असले पाहिजे, पण कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना गेली.
ते बरोबर झालं का? हो मग बरोबर आहे ना, बरोबर झालं ना ते. कारण ते म्हणजे आहेत तर तेच होणार ना, राजसाहेब कसे होणार. हे मुलाला द्यायचं असं म्हणणं आहे. हो मुलगाच आहे ना तो. शिंदेचं वेगळं झालं, ह्यांचं वेगळं झालं ना, त्याच्यामुळे बरोबर आहे. उद्धव साहेब फडणवीसांबद्दल काय मत आहे? त्यांच्याबद्दल काय नाही, त्यांच्याबद्दल काय नाही त्यांचं मत. इलेक्शन कमिशन बद्दल काय मत आहे? ते तर खूप हे आहेत, काय त्याला उत्तर देऊ शकत नाही असे इलेक्शन कमिशन. त्यांच्याबद्दल आम्हाला उत्तरच नाही द्यायचं, कारण ते चुकीचे आहेत. ईडी बद्दल काय मत आहे? ईडी पण डेंजर आहेत. ईडी तर एकदमच डेंजर आहे. काय ईडी का डेंजर आहे? मला लहानाचा मोठा झालो, ईडी हा शब्द जेव्हा भाजप सरकार आली ना तो ईडी माहिती पडली. नाही तर ईडी काय माहिती ना, येडा माहिती होता, ईडी नाही माहिती होता. येडा माहिती होता, पेढा माहिती होता, पण ईडी नाही माहिती होता. जेव्हा भाजपची सरकार आली तेव्हा माहिती पडलं ईडी काय आहे. म्हणजे पहिला कसं सर्व पहिला घर घोटाळे केले, हे केलं ते केलं, सर्व डबुलं खाऊन घेतलं, तेव्हा कोणाला काय नाही झालं. जेव्हा भाजपची सरकार आली तेव्हा माहिती पडलं ईडी माझ्या पक्षात येतो का नाही, का लावू तुला ईडी. पहिल्या नाही तर कमलाबाई असे नाचत होते, आता बोलतात कमलबाई. पहिलं अजित पवारांचं उत्तर हे होतं, हे वाढवलं घ्या कमळाबाई. आता बोलतात काय हे त्याच्यामुळं ईडी हा प्रश्न त्यांनीच भाजपने आणला. तुला भीती वाटते का ईडीची? नाही मला नाही वाटत, कारण आम्ही आहेच नाही तसे ना, आम्ही क्लीन चिट आहोत. आमच्याकडे काहीच नाही तर आम्ही कसं ईडीला घाबरणार. ईडीला कोण घाबरतं? ज्यांच्याकडे भरपूर आहे, ज्यांनी घोटाळे केले ते घाबरणार. आम्ही घोटाळे केलेच नाही ना, आम्ही क्लीन चिट आहोत आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत ना, आम्हाला त्याचा काय भीती वाटत नाही. धन्यवाद, खूप छान बोलले. आपण काकांकडे पण येऊ. काका मगाशी काय काहीतरी बोलत होतात मगाशी. निवडणुका लागल्या, चांगली गोष्ट आहे ना. कोणाची येईल सत्ता? सध्या काय सांगता येत नाही बाबू, सगळं खेचत आणि चालू आहे. काय करणार ते? कोण खेचतंय, कोण ताणतंय? सगळेच एकमेकाला ताणतात. तर मला सांगा, एवढंच भाज्या तुमचा स्टॉल आहे ना, ती मिरची आहे, या निवडणुकीत कोणाला मिरची लागेल? काय सांगता येत नाही. एक नाव घेऊन टाका चला. नाही कसं काय सांगता येत, कोणाला मिरची लागेल कोणाला नाही, आपण काय बोलू शकतो का? आता मला सांग, इथे मिरची आहे, ठीक आहे, आता निवडणूक वगैरे लागल्या आहेत, काय वाटतं कुणाला मिरची लागणार आहे? इथं मिरची ह्या जर विभागात बघितलं, विभागात नको सांग, मुंबईत ओव्हरऑल म्हणजे ठाकरे, शिंदे, फडणवीस, पवार. मिरची तर ठाकरेलाच लागणार आहे. का बाबा? सध्याची परिस्थिती दिसता तर सगळे मतदान जे आहे किंवा जे काय रिझल्ट आहेत ते तर BJP शिंदे गटाच्या साईडने दिसत आहेत. तर नक्कीच मुंबईमध्ये पण शक्यतो त्यांच्याकडेच निकाल लागण्याची शक्यता आहे, असं तरी सध्या परिस्थिती आहे. म्हणजे एक झालं तरी काय उपयोग नाही असं म्हणतो. फारसं तेवढं काय इफेक्ट येणार नाही वाटत. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठीसाठी आम्ही लढतो, तू स्वतः मराठी आहेस तरी तू त्यांच्या विरोधात बोलतोयस, म्हणजे का? मी मराठी आहे, सगळी जनताही मराठी, जनतेला दिसतं काय चुकीचं आणि काय नाही आहे. तर त्यामध्ये उगाच मराठीचा मुद्दा क्रिएट करताय की मराठी पण असं काय नाही आहे. सध्या तरी अमराठीवर असा कोणताही अमराठी कोणत्याही प्रकारचं आपल्यावर काय करताय असं सध्या तरी दिसत नाही आहे. खूप सोसायटी म्हणून कंप्लेंट्स आहेत, जिथे गुजराती सोसायटीज आहेत तिथे नॉनव्हेज करायला देत नाहीत, परवानगी नसते, किंवा मराठी लोकांना तिकडे घेत सुद्धा नाही. ते पर्टिक्युलर एरियामध्ये दिसतंय ते चित्र, आणि ते बदलण्यासाठी काय एवढा फारसा प्रॉब्लेम नाही येणार. ठाकरे म्हणतात की आम्ही बदलू ते चित्र. तेवढंसं चित्र बदलण्याने काय होतंय? एवढं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये एवढे गटारे तुंबतायत, रस्ते खराब आहेत. आता आमच्या एरियातली परिस्थिती बघाल तुम्ही तर काय आहे, हे सगळं एवढ्या वर्षापासून जे लोक सांभाळतात त्यांनी लक्ष नाही दिलं. तुझं तर म्हणणं की शिंदे आणि भाजपला कल जाईल, असं जे चित्र आता मागच्या निवडणुकीमध्ये झालं. किती पक्ष आहेत आपल्याकडे राज्यांनी त्यांना अनुमती दिली असे 6 पक्ष आहेत. कोणते? BJP झाले, शिंदे साहेबांचा पक्ष झाला, राष्ट्रवादी शरद पवार गट झाला, अजित पवार गट झाला, मनसे झाला. शाळेमध्ये कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्स नावाचा विषय असतो, तो या सगळ्यामुळे आता क्रिटिकल झाला असं वाटतं का? मेजर क्रिटिकल झालं आहे. लोकांना संभ्रम आहे की कोणत्या शिवसेनेला मतदान करायचं, कारण का शिवसेनेचे नावं 2च आहे, पण त्याच्या पाठी उभाटा आणि शिंदे गट असे 2 लागले जात आहेत. तर त्यामध्ये थोडा संभ्रम आहे. शरद पवार खरी कोणाची?
खरी तर उद्धव साहेबांचीच आहे. ते तर जनतेलाही माहिती आहे, तेच दिसतंय सर्व. मग अशी बोललास की शिंदेची सत्ता येणार, पण खरी शिवसेना तर साहेबांचीच आहे. पण सध्या ते जे कल दिसत आहेत आता ते जनतेने दिले की त्यांनी केलेत, त्याच्यामध्ये डाऊट आहे. तर त्यामुळे काय बोलता येत नाही. पण अशी तरी सध्या परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये जर निवडून द्यायचं झालं तर ते जनतेने ठरवलं पाहिजे. कारण का जे मागे रिझल्ट लागलेत ते जेन्युन आहेत की नाही ते तर दिसते. काही गोष्टी न्यूजवाले पण दाखवत आहेत. म्हणजे इलेक्शन कमिशनवरती विश्वास आहे की नाही? सध्या तर मला तर नाही आहे, माझं वैयक्तिक मत घेतलं तर. कारण का स्टेटमेंट ना पाहिजे, हां मोठं स्टेटमेंट. मोठं स्टेटमेंट आहे. कारण का आम्ही पण बघतो ना, सोशल मीडिया एवढं ॲक्टिव्ह झाले, सोशल मीडियावर सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कोण मतदान करतं, एकाच व्यक्ती 10-10 ठिकाणी जाऊन मतदान करतोय. यूपीमध्ये बघितलं, बिहारमध्ये बघितलं, तशा परिस्थिती झाल्यात. महाराष्ट्रात पण घडलेत. इलेक्शन कमिशनला काय सल्ला देशील? इलेक्शन कमिशनने पारदर्शकता दाखवावी आणि जेन्युनली ज्या निवडणुका होतात याच्या अगोदर झाल्यात, असं नाही की कधी झाल्या नाहीत, तर तशा निवडणुका काका काय इलेक्शन कमिशनवरती विश्वास आहे की नाही? नाही, आपल्याला काही अनुभव नाही त्यामध्ये. खाली बॅलेट पेपर झालं पाहिजे इलेक्शन, दुसरं काही नाही. बॅलेट पेपर का मशीनमध्ये काय बिघाड होतो काय टायमाला? बिघाड होतो की बिघाड केला जातो? काय त्यांनाच माहिती बिघाड होतो का केला जातो. तुम्ही एकदम आता एक्सपिरियन्स कार्यकर्ते आहात एकदम इकडे. आपल्याला काय एवढा अनुभव नाही, पण बॅलेट पेपर पाहिजे, माझं ते म्हणणं आहे. बॅलेट पेपर पाहिजे असं काकांचं म्हणणं आहे. अजून थोडंसं पुढे जाऊ आपण. निवडणुका लागल्या आहेत, काय वाटतं कोण येईल? आता काय माहिती, ज्याला ते वाटेल त्याला. तुम्ही कोणाला देणार मग? आता अजून काही विचार तर नाही केला, करावं लागेल ना आता, आपण 10 दिवसावर आहे. मग करू ना नंतर. ज्याने काय सगळ्यासाठी केलं त्यांनाच देणार ना आपण. कुणी केलंय का? पण आता आपण तर एवढं सांगू शकत नाही. पण काहीतरी केलं तुमच्यापर्यंत काय आलं का? आता बघू, आता बघू. मला सांगा, हां, हां. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, कुणाला देणार? बघू आता कोणाला पण. याच्यापैकी कोणी तुम्हाला मदत केली का? हा, केली मदत. यांनी केली, फडणवीसजींनी. काय केली फडणवीसांनी? आता त्यांनी सगळ्या महिलांना पैसे चालू केले, परत काही काही समजा मदती केले. शिंदे म्हणतात त्यांनी चालू केले. हा, कोणी चालू केले? शिंदे आपले हे भाजपवाले. मग शिंदे शिवसेनेत, भाजपमध्ये नाही. अच्छा, तुम्ही पक्षच बदलून टाकला शिंदेचा. बघू आता वेळेवर काय करायचं ते. हा, ठाकरे बंधूंबद्दल काय मत आहे? काय नाही, सगळेच चांगले आहेत, आपल्याला तसं काही नाही. हा, ठाकरे पण चांगले. तुमच्याकडे पैसे घेऊन येतात का इलेक्शनच्या वेळेला? नाही नाही नाही, आम्ही आतापर्यंत म्हणजे कोणाला बघितलंच नाहीये. तसं बघायला गेलं तर खोटं कशाला बोलायचं. हा, आले दिले तर घेणार का? नाही, कोणाच नाही घेणार आम्ही. नाही, आपलं मत विकायचंच नाहीये. हा, जे आपल्याला खरं वाटतं ना त्याला द्यायचं. हा, खरं वाटतं त्याला मत द्यायचं असं म्हणतायत काकू. बरोबर आहे काकू? शिवसेना येणार, शिवसेना. कोणती शिवसेना? UBT, हा. उद्धव साहेब ठाकरेची. का उद्धव ठाकरेंची का? ते काम केलेलं आहे. सुनील भाऊ इकडे काम केलेलं आहे. काय म्हणतोय तुम्ही? मराठी आहात की? मी मराठी ना, UPचे आहे. युपीचा आहे. पण आज तुम्हाला सांगतो, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत. चालणार आहे का तुम्हाला? काय झालं? येऊ द्या. काय राज सापडे गलत थोडी आहे साहेब. हा. काय गलत आहे सांगा तुम्ही? काय गलत आहे राज ठाकरे साहेब? म्हणजे उत्तर भारतीयांच्या विरोधात बोलतात ना. काय पण बोलू द्या, ते सांगते ते खरं आहे ना. मी लाला पाहिजे ना काम सगळेला. काय खोटा सांगते ते सांगा. सांगा तुम्ही सांगा. खरं सांगू का तुम्हाला, उत्तर भारतीय जो वोट बँक आहे त्याच्यावरती खरं तर आता भाजप असेल त्यांची नजर आहे. मग ते काय तुम्ही? काय नाही साहेब, आपल्याला UBT, शिवसेना, उद्धव साहेब. शिंदे वगैरे नको? नको. काय शिंदे फडणवीस, शिंदे आणि फडणवीस राग काय तुमचा? मी राहतो तिकडे शिंदे साहेबच्या बाजूला मी राहतो. ते काम तर ते पण केलेलं आहे. मग आपला उद्धव साहेबचा. शिंदेच्या बाजूला राहून त्यांना मत देणार नाही, असं काय नाही. लेकिन हे मला सांगा, शिंदेनी तो शिवसेना वेगळी केली ते काय तुम्हाला योग्य वाटतं? काय नाही, हे तर वेग नाही वाटत. का केली असेल? आणि BJP साथ राहायला पाहिजे होते. नाही, पण शिंदे बाहेर पडले ना शिवसेना घेऊन. हे थोडं आपल्याला नाही वाटत, खरा नाही वाटत. का केलं असेल शिंदेनी? नाही सर, शिंदे साहेब पण चांगला आहे, ते पण चांगलं आहे. अजून एक दादा आहे तिकडे. काय वाटतं, काय निवडणुकीचं काय होणार? काय आता बघू, काय प्रयत्न तर चाललाय कसा हो. तुमचा काय प्रयत्न चालू आहे? शिवसेना जिंकणार आहे का तुम्ही लढणार आहे का?
नाही मी नाही लढणार. तुमचा काय प्रयत्न चालू आहे मग? मी प्रयत्न करतो लढायचं. हा. हा कसं कुठून लढणार? विक्रोली टायगरनगर 5 वर पक्ष कोणता? शिवसेना एकनाथ शिंदे. हा. बहुतेक तिकीट भेटली तर करू आपण. बहुतेक म्हणजे आता कोणत्या पदावरती आहात? आता आहे मी वार्डाध्यक्ष आहे हा. कन्नमारवरून, पण आपल्याला इकडे पाहिजे, पण दिला नाही ना पद इकडचा आपल्याला, म्हणून ते झालं असं. शिंदेनी शिवसेना चोरली असं म्हणतात. नाही ना तसं ना, ते त्यांचं ते आपलं म्हणतात ना आपमध्ये आहे, ते वेगळी गोष्ट आहे. ते चोरली की नाही? ते नाही सांगू शकत काय झालं ते आपलं आपण मध्ये भांडण झालेले. ते पाठीमागे ते सर्व एकत्रच असतात. पाठीमागे सगळे शिंदेचा पक्षाचा म्हणतो पाठीमागे, बरोबर आहे. थँक्यू. काय विकताय? मी भाजी विकतो. हा. कुठून आहात? मी वाशिम आणतो, नाशिक आणतो. भाजी नाही, तुम्ही कुठून आहात? हा? तुम्ही कुठून आहात? तुम्ही गाव? माझे गाव इपी आहे. तुम्ही मराठी खूप छान बोलता. हा नाही बोलणार कसं काम चाललं भाऊ. करंट टाईट झालं. स्वतः बोलता की भीतीपोटी शिकलात? नाही इथं शिकलं ना बाबा, शिकायला पाहिजे ना. भीती वाटते का राज ठाकरेंची? राज ठाकरे साहेब चांगला माणूस असं काही ना, मराठी माणूस बोलायला पाहिजे आहे की नाही. इथं महाराष्ट्रामध्ये राहतं मराठी माणूस बोलायला पाहिजे आहे की नाही भाऊ. बरोबर. तुम्ही मला ते गाजर हा गाजर कोण दाखवतो निवडणुकीत? ते मी मार्केटमध्ये जातो, बघून घेतो. निवडणुकीत गाजर दाखवतात ना. ना असं ना, आम्ही असं हिंदी में गाजर कोण दिखातो? आम्ही असं नाही करतो बाबा. आम्ही आमच्याकडे जेव्हा माल भेटतो तेव्हा घेतो, तुम्ही घेतो असं. आता निवडणुकीत कोण जिंकेल असं वाटतं? आता बघा, तुम्ही कोणाला मत देणार? आम्ही शिवसेना देणार. आम्ही शिवसेनाला. कोणती शिवसेना? हे नाही मनसेची पार्टी हे ना. मनसेला देणार. मनसे दोन एकत्र झाले ना. उत्तर भारतीय आहेत म्हणतात मनसेला मत देणार, शिवसेनेला मत देणार. शिवसेना पहिले ओढते करतो ना. त्याच्या समोर राहायचे, आपला धंदा करायचे, ते ना देणार, दुसरा थोडं देणार आहे की नाही भाई. आम्ही काय सांगतो, आता भाजप वगैरे का नको तुम्हाला? आम्ही त्यांच्या राजे तिकडे धंदा करतो, त्यांच्या समोर धंदा करतो मी. त्यांना देणार, दुसरं आम्हाला काय असणार ते मला बघायला येतो. भीतीपोटी मत देतात आहे की नाही भाऊ. बरोबर. काय म्हणत होता मित्रा? काय म्हणत होतास? शिवसेनेनी म्हणजे इकडच्या सगळ्या म्हणजे आपल्या मार्केटमध्ये जेवढे आहेत ना, तर सर्वांसाठी म्हणजे खूप म्हणजे हे केलं आहे, म्हणजे BMC वगैरेची गाडी. काय वाटतं कोण जिंकणार? आता बघू, आता आपण असं सांगू शकत नाही कोण जिंकेल वगैरे काय. आता इलेक्शनवरती आता दोन शिवसेना आहेत, ओरिजिनल कोणती आहे? आता ओरिजिनल तर असं बघायला गेलं तर सगळेजण शिंदे गटच म्हणतात, पण आता बघूया. आता लोकांनी आता जसा जनतेने तुला काय वाटतं? लोकांना जाऊ दे. तुला काय वाटतं ओरिजिनल शिवसेना? ओरिजिनल शिवसेना म्हणजे शिंदे गट आता तर सध्या तरी महाराष्ट्राची बघायला गेले तरी. का असं? आता का असं म्हणजे आता सगळेजण आता एकनाथ शिंदे साहेबांच्याकडेच गेलेत आता सर्वजण, आणि कुठेतरी काय काय गोष्टी आता त्या लोकांना खटकल्या असतील म्हणून गेले असतील ना. आता उगाच थोडी कोण जाणार आहे असं तिकडे. त्यामुळे आता बघायला गेलं तर ठाकरे बांधून अपेक्षा नाही आहेत का तुमच्या? आता अपेक्षा आहेत, आम्ही कुठे नाही म्हणतो, आम्ही सपोर्ट पण करू असं नाही की नाही आहे, पण सांगतोय आता कसं झालंय. डबल डोल की झालं ना? हां ते पण झालं ना. तुला म्हटलं डबल डोल. मला कसं डबल डोल की बोलता पण तुम्ही. नाही सांगतोय तसं. आता मराठी माणसाचं असं बघायला गेलं तर दिलं पाहिजे सगळ्यांनी मत, पण आता लोकांवरती येते. लोक आता कसं सपोर्ट असेल त्याच्यावरती. आता लोकांनी पण दिले मत. लोक वगैरे सांगू नको मला. लोक म्हणजे तू पण येतो, लोक म्हणजे मी पण येतो, बरोबर? काहीतरी ठरवलं असेल ना? हां ठरवलं आहे. आता आपल्या इथं आता मी खरं या वडिला नाही पडत, मी दुसऱ्या वडिला पडतो. मी काय म्हणतो, इलेक्शन कमिशनवरती भरोसा आहे का तुला? कुठल्या म्हणजे कशावरती मला समजलं नाही. इलेक्शन कमिशन? हां आहे ना. हां मी सगळे म्हणतात झोलबिल होतो आपल्याकडे. आता काय माहिती, असं बोलतात तर आता सगळेजण झोल होतोय, EVM हॅक करतात वगैरे. आता तर करतात का EVM हॅक? काय माहिती आता ते, आता आपल्याला थोडी माहिती, आपण थोडी बघायला गेलो ते होत आहे की नाही ते. काय वाटतं निवडणुकीत काय होईल? निवडणुकीमध्ये मला तर वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे एकत्र आलेत, तर मला वाटतं की यावेळेस तेच जिंकून येतील. शिंदे फडणवीस नाही? शिंदे फडणवीस नाही. का असं? कारण महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी तर मला वाटतं की हेच व्यवस्थित असेल. शिंदे पण म्हणतात त्यांची शिवसेना आहे, मराठीसाठी ते पण लढतात. भाजप पण म्हणतात आम्ही पण मराठीसाठी लढू. पण तसं नाही आहे, मला तर नाही वाटत. का पण? पहिल्यापासून, कारण ते भाजपच्याच साईडने झालं ना शेवटी. भाजप मराठी माणसाचा पक्ष नाही? नाही, मला तर नाही वाटत. काय काय नाही वाटत? कारण ते जास्त करून गुजराती आणि मारवाडी या लोकांसाठीच सपोर्ट करत आहे जास्त करून. तेच आपलं मोदी बोला किंवा आपलं शिंदे सरकार बोला, बस बाकी काय नाही.
देवेंद्र फडणवीस पण तर त्यांच्याच बाजूने सपोर्ट आहेत. ते मराठी माणसासाठी तर असं म्हणजे काही चांगलं केलेलंच नाही मला तर नाही वाटत. मराठी माणसाला काय हवंय? तेच आपलं सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे काय बोलता येईल. बरं मला सांग, मराठी माणूस मुंबईच्या बाहेर कोणामुळे फेकला गेला? ते फडणवीसमुळेच, भाजपमुळेच झालेलं आहे सगळं. सत्ता तर इतकी वर्ष शिवसेनेची होती, ठाकरेंची होती आपल्याकडे होती, पण आता सध्या तर भाजपचीच आहे ना सत्ता, त्याच्यामुळे महानगरपालिकेत शिवसेनेची होती ना अलीकडे पर्यंत. मग आता पण मला वाटतं तेच निवडून येतील मुंबईमध्ये तरी. 2 शिवसेना झाल्या, काय वाटतं का झाल्या? येणार 100%. 2 शिवसेना झाल्या का? पण अरे सांग आता काय सांगितलं तुला, हे लाचारीमुळे झालं. आणि मग ते पवारांचं पण 2 पक्ष झाले. हां तेच लाचारीमुळे झालं. हे पवार काय हे सगळे जे हे येतात ना काय भ्रष्टाचार करतात आणि मग ते आतमध्ये जावं लागतं. ते तिकडे घुसला की भ्रष्टाचार संपला. BJPत गेला की सगळा संपला झाला. मराठी माणसाच्या मुद्द्यावरती निवडणूक होते, इतकी वर्ष झाली. येणार आम्ही 100% मारणार मुंबईमध्ये. मराठी माणसं मुद्दाच मुंबईत टिकणार. काय बोला काय? मराठी माणसं मुद्दाच मुंबईत राहणार आणि कायमचं ना मुंबई आणि महाराष्ट्र ना ठाकरेंशिवाय पर्याय नाही आहे. हे बाकी किती लोक येतील पैशासाठी इकडे तिकडे पळतील. आणि शेवटी काय रे, मूळ जे घर असतं ना, मूळ घर तेच घर असतं. आई बाबाला तुम्ही सोडून असं पळू शकता ना, 4 दिवस जाल तिकडे, पण शेवटी काय ना घुमून फिरून आपलंच घर. तुम्ही बोलताय मला मान्य आहे, पण विधानसभेत काय झालं? आले ना शेवटी. अरे हे मिशीन सगळे घोटाळे, हे मिशीनचे सगळे घोटाळे, हे EVM सगळे बरोबर बसवले. माझं चॅलेंज आहे, तुमचा दम आहे ना, हे EVM सिस्टम काढून दाखवा आणि घ्या ना बॅलेटवर. तुम्ही घाबरता का सर? मग तुमच्याच करणं तुम्हाला डर आहे ना, तुम्हाला वाटतं ना मग EVM सगळी सिस्टम आहे ना, तू बटन देऊन ठेवतो दाबलं की तिथेच जाते. आता तुझ्या याला नगराध्यक्षाच्या इलेक्शनला किती मशीन पकडून दिल्या? काय उखडलं त्या लोकांनी? काय निवडणूक आयोगाने केलं बोला मला, सांग ना. निवडणूक आयोगावरती भरोसा आहे का तुम्हाला? अजिबात नाही, सगळं सेटिंग केलेलं आहे, अजिबात नाही. यांचा असं माझा नाहीये. तुमचा आहे का? हा निवडणूक आयोगावरती विश्वास आहे का? विश्वास नाही तो भंगात आहे, त्याचाच झालाय सगळं. गव्हर्नमेंट हे सरकार म्हण, हे वकील म्हण, जज म्हण, सगळे बीजेपी मध्ये पैशाचा बाजार झालाय, पैशाचा बाजार. त्याला वाटतं पैसा फेको, तमाशा फेको, कोणी किती पण येईल रे पैशाचा. शिंदे किती नाही म्हटलं ते शिंदेकडे शिवसेना आहे, बरोबर? ते म्हणतात मी पण मराठी माणसासाठी. शिवाय ते आपल्याला ह्याला पद पाहिजे, ह्याच्याकडे पैसा द्या, हे घेतील म्हणून तर गेला ना. हा हे सगळा भार काय BJP म्हणजे तू बघ, तुझ्याकडे काहीतरी पैसे आहेत आणि तिकडे समजलं तर तुला टाकणार मध्ये, मग त्यांच्याकडे गेलास की तू सुटलास. काय एकनाथ शिंदेबद्दल मत काय? एकनाथ शिंदेबद्दल मत म्हणजे असं ना साहेबा, तुला अस्तित्व काय होतं सांग मला? ऑडियन्स तू रिक्षावाला होतास ना, अस्तित्व दिलं कोणी? तुमचं नावावर उभारलं तुम्ही काय आलं कसे? हां, ज्या विठ्ठलामुळे तू नावावर उभारला, तू भक्त म्हणून आलास नावावर उभारला. ऐकून घ्या ना, विठ्ठल होता म्हणून तू आलास ना, तुला भक्त म्हणून तुला कोणी पुजलं असता? आज तुझं उदो करतायत, पण त्या विठ्ठलमुळे तू उदो करतात ना. विठ्ठल नसताना तू काय केलं असतं सांग ना. देवेंद्र फडणवीसांबद्दल काय? एक नंबरचा इंग्रजची औलाद येतो, इंग्रजांची औलाद आहे. इंग्रजांची खेळी खेळतो हे सामान्य जनतेला कळत नाही आहे. आणि मी सुद्धा भटुकडा आहे, समजलं ना. पण ही जी खेळ खेळता शिवाजी महाराजांच्या काळात भट होते, पण काही भट प्रॉपर डायरेक्शन करत होते. काही ब्राह्मणांनी आपलं फायद्यासाठी ना महाराजांनी सुद्धा तळीच नेलं. काय फडणवीसांबद्दल काय म्हणतात? आता बोललो ना बाबा, जाऊन दे ना आता, चल तुला मी चहा पाच. चहा नाही, थांबा चहा नाही पित मी. आम्ही चहा वगैरे सोडलेली आम्ही. थांबा आपण बोलू. बीजेपीला पितात फक्त. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणतात? सवालच नाही, प्रश्न नाही. आता युती व्हायला उशीर झाला का? खूप झाला उशीर. मान्य तो पहिलाच झाला पाहिजे. गैरसमज निवडणूक करणारे लोक चॅनलवालेच होते, मीडियावाले सगळे गैरसमज. आता बघा साधारण बातमी का युती ह्यांच्या जागेवर पुढे भांडे ना, हे तुम्ही असं संभ्रम निर्माण करता, पब्लिकचं निर्माण करतात आणि त्या नेत्यांमध्ये बनवतात. मीडिया तेवढंच जिम्मेदार आहे. चौथा स्तंभ म्हणता ना तुम्ही, चौथा स्तंभ नाही, कसला स्तंभ आहे तो? आधा स्तंभ नाहीये तो, जमीन पाडण्याचा स्तंभ, बिल्डिंग पाडण्याचा स्तंभ आहे तो. काय म्हणतोय आता? नाही आता आता हे म्हणतात आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो नाहीये, पण 20 वर्ष एकत्र दूर राहिले. सत्तेसाठी एकत्र आलो नाही म्हणते ना, सत्तेसाठी एकत्र आलो नाही. मुंबईला ना महाराष्ट्राला वाचवायचं आहे या चोरट्यामुळे. हे लोक यांची वेळ पडली ना, हे लोक मुंबईला आणि महाराष्ट्राला विकतील सुद्धा आणि पसारवतील हे लोक. मध्यंतरी कसं झालं होतं की मुंबईला महाराष्ट्र वेगळं करण्याचा प्रयत्न. ते सोडते, त्या बीजेपीच्या पहिल्यापासून आहे, नावच येतं ते. मोरारजी देसाईच्या काळापासूनच आहे. कोण उघडू शकलं काय? अरे बाबा, आपला तू मी मराठी माणूस आहे बाळा, आपण आपल्या आईला विकून देऊ काय?
कोण किती मध्ये होता, कोणी किती बारी लोक होते. हा 106 उठवले फालतू देणं काय. हा आज आपले पूर्वज आहेत ना, त्यांनी आपले हे दिले, आहुती दिली, बलिदान दिलं या मुंबईसाठी. शिंदेचे पण एवढे आता त्यांच्याकडे आमदार गेले आहेत, एवढे गेलेत, मुंबईतले पण गेले, ताकद वाढली ना त्यांची पण. ताकद वाढली असं साहेब, गैरसमज निर्माण करून दिले. तुम्हाला जर खोटी व्हायरस डोक्यात टाकला ना तर तुम्ही सुद्धा पळणार त्याच्या मागे. आता हे कालचं मी परवा एक मीडियालाच बघितलं, तुमचं ते संत नगराध्यक्षाच्या इलेक्शनला संत मग खूप करत होते. काय करतो तू यार? त्या बाळासाहेब ठाकरेंमुळे आणि तू ठाकरे घरावर तू आलाच वरती, तर करतील तेव्हा तर तू करत होतं काय? जेव्हा तू गावखात साधा मशीद चोळ बसला होतास तर तुला कोण विचारत होतं सांग ना मला. आताही तू मोठा आमदार आलाय, पैसे तुम्हाला माझा आला एवढा. हां सामान्य माणूस होतं तुला कोण विचारतो सांग मला. आता मोठं कॅमेरा ठाकरे घराला पाडून टाकलं मोठ्या लोकांना. काय दुनिया तू जमिनीवर विसरतोस, ज्या जमिनीत तू उभा आहेस त्या जमिनीवर विसरतोस तू. त्याच जमिनीचा विचार केला फाटे आणि खड्ड्या जाशील त्या, तर जमिनीच्या आत जाशील, जमीन दोस्त होशील तू. असं गर्व करू कोण माज करू. रावणाचा पण माज राहिला नाही रे. तुम्ही कसले माजवडे, ते पण या BJPच्या माझावर तुम्ही जगताय, उसने माझावर. जसं इंग्रजीने त्या काही पेरलं होतं ना आपल्या लोकांना. आणखी सांगतो तुला, हे जे मीडिया तुम्ही म्हणता सगळं म्हणता, हे जे 16 आमदार घेतले, हे जर केस शिवसेनाचं धनुष्यबाण घेतलं, धनुष्यबाण तुमच्या माहिती सांगतो, हे जे पक्ष असतो ना तो रजिस्टर असतो. हाय त्याच्याकडे काय तरी BJPने दिले ना, पक्ष रजिस्टर असतो, त्याला किती वर्ष लागतात. रिझल्ट लागत 3 वर्षांनी आमदारकीचा. अपात्र तर तुम्ही रिझल्ट लावू शकत नाही. तुमची सत्ता आहे ना, का नाही रिझल्ट लावत तुम्ही? अजून तुझ्या केसेसच चालल्यात. अरे तुम्ही अपात्र पण करा. आम्ही तर सांगितलं उद्धव साहेबांनी सांगितलं, अपात्र असेल तर अपात्र करा ना. तुम्ही घाबरता कशाला मग? कोणत्या नियमाकडे तुम्ही अपात्र करा सांगा ना तुम्ही. हा सांगा ना. आता 21 तारीख दिली म्हणजे हे पुरेपूर ढकलणार, हे इलेक्शन काशी करणार आणि ते मग डिक्लेअर करणार बाद. मग आणि ज्या कॉन्फिडन्स लोक सांगतात ना भुई सपाट होणार, म्हणजे कसं नाही ना कळतं, मशीन सेटच करून जाणार ना. आता हे परवा 2 विदाऊट आय कार्डची लोक सापडली होती. आम्ही तुमच्या आम्ही तुमच्या मीडियामध्ये बघतो, तुम्ही मीडियामध्ये दाखवतो ना आम्हाला कोणाचे आय कार्ड पण होते. तर त्या लोकांनी ऑब्जेक्शन दिलं, विरोधी पार्टी साहेब यांच्याकडे आय कार्ड आहे, मशीन किती घेऊन आले. त्या निवडणूक 1 नाही 2 काय बोलू शकलं नाही, फक्त बघत राहिलं बस. ते आल्या मशीन आल्या, बाहेरून आल्या म्हणाला तो बोलला, बाहेरून या मशीनी आल्या, आम्हाला घ्यायचं काम आहे आमच्याकडे. त्या सेटच होऊन आलेल्या मशीनी सांगा ना. सेट त्यांना पण कॅल्क्युलेशन त्यांचं माहिती आहे. ह्यांचे शिवसेने उद्धव ठाकरे 8-10 लोकांना जिंकवायचं दाखवत म्हणते. आता तसंच आमचा विकृत वाढ केला आहे, तिथून तुम्हाला BJPचं येणार नाही मला जिंकून. ईडीचं पण प्रकरण आहे काहीतरी. हां ईडीचं कसलं प्रकरण? इथे कसलं ईडीचं प्रकरण नाही, एकंदरीत ईडी दाखवून भीती दाखवली जात असं म्हटलं. सवालच नाही. तुझ्याकडे एखादं काय आता बघा काय नाही ना, ह्या सगळे जे गेलेत ना, 43 आमदार तुम्ही म्हणता 40 आमदार गेलेत, सगळ्यांचं काय ना काय कसं ना कसं हात आहे ना साहेब. ईडीचं तुम्ही दाखवा. हां तुम्ही ते ईडी संजय राऊतना पण दाखवली ती. काय ना राऊत आत गेले होते ना, आले ना बाहेर. सांग ना काय मिळालं तुमचं? सांगतो आता राऊत ठीक आहे आत गेले बाहेर, पण राऊत बोलताना कधी राऊतांची भाषा कसरते ना. काल पण त्यांनी शिवी दिली भाषा. आयुष्य ऐकून घ्या एखादं. नाही कसं आहे म्हणजे भाषा समजते समजू दे. तुम्ही ना साहेब बाळासाहेबांनी एकच शिकवलं आहे, शिवसेना म्हणजे आणि रोखवाय रोखोक म्हणजे काय, सगळं रोखून ठोकून बोलायचं. तोंडा गोड बोलायचं. तुझा मी चॅनल चांगला आहे, लोकमत 17 चांगला आहे, आणि मागून शिव्या घालायच्या. हे आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरे आम्ही शिकवलेली नाही आहे, हे आमच्या रक्तात आहे. बोलायचं तोंडावर बोलायचं, मागून नाही बोलायचं असतं. ते ही फडणवीसची नीती आहे, तोंडा गोड. अरे सब अच्छे आव सगळे गुंड सगळे पक्षात घेता. रे तुम्ही लाज वाटते का तुम्हाला? आता आज पण टीव्हीमध्ये बातम्या दाखवल्या, कोण तुझं कुख्यात गुंड तो पण आलाय, त्याच्या कोर्टावरून डायरेक्ट फॉर्म भरायला गेला साहेब. आता BJPत जमा होणार साहेब. ते काही येतं मला कोणाची वैयक्तिक कोण का नाही. मग नाही मग तुमची घटना करते काय? घटनेने एवढं तुम्हाला अधिकार दिलाय का तुम्हाला? तुम्ही गुंडा मग तिकडे जाणार, आतमध्ये बसून मी चालवणार. मग कसं ना सामान्य माणसं काय करायचं? सोडून द्यायची ना अपेक्षा. तुम्ही मी तर म्हणतो इलेक्शनच घेऊ नका, करू नका. तुमची सत्ता चालवा एक हुकुमी, तुमची ना हुकुमशेच चालवा. थोडी लोकांनी जेव्हा जनतेचा उद्रेक होईल ना, जनता तुमच्या घरी येऊन तोडते तुम्हाला. ते बांगलादेशवाल्यांचा तो पंतप्रधान पळा तुमचा तो तसं होणार. ते असं ना लोकांना तुम्ही समजून नका. लोक तुम्हाला ग्रांटेड घेतात, समजून घ्या. आम्ही म्हणतो एक दिवसा उद्योग होणार ज्वालामुखीचा ना, तर तोंडापाशी तो आलेला आहे, तुझ्या फुटेल ना साहेब, नेसतं नाबूत करून टाकेल तुम्हाला पळा थोडा. तुमच्या ते ईडीच्या बॅगा पण भरायला तुम्हाला टाईम नाही मिळणार, पैशाच्या बॅगा पण भरायला टाईम. आपण सध्या विक्रोळीत होतो आणि विक्रोळीच्या स्टेशनच्या बाहेर करता आपली रिक्षा आहे. विक्रोळीकरांच्या मनात काय नेमकं आपण जाणून घेतलं. आता आपण जाऊया पुढच्या स्टेशनला जाऊन थांबू. पुढे काय होणार ते पुढच्या भागात बघू. तोपर्यंत तुम्ही सोबत राहा.